तर तयार आहे गरमागरम ताज्या वाटाण्याची खुसखुशीत करंजी। कसली भारी दिसते बघा। नमस्कार, कुक विथ मरा मराठीमध्ये मी मयुरा आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते। आज आपण बाहेर जशी मिळते तशी अगदी गरमागरम हिरव्या वाटाण्याची करंजी खुसखुशीत कशी करायची ते पाहूयात। चला तर मग जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करायची आहे। यासाठी इथे मी भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे। यावर आता चाळण ठेवायची। चाळणीत 2.5 कप हिरवे वाटाणे काढायचे आहेत, म्हणजे 2 आणि अर्धा कप असे 2.5 कप ताजा मटार काढायचा। गॅस मध्यम ते फुलाच्यावरच ठेवायचा आहे। आता हे वाटाणे 5 मिनिटं तरी वाफून घ्यायचे आहेत। आधीमध्ये चमच्याने वाटाणे छान उलटसुलट करत राहायचे, म्हणजे ते एकसमान वाफवले जातात। साधारण 5 मिनिटांनी अगदी छान शिजलेत, पटकन मॅश होताना दिसतायत। बाजूला याला काढून घ्यायचं। थोडेसे थंड झाले की ते छान सुकले जातात। तोपर्यंत वरच्या आवरणासाठी पीठ मळायला घ्यायचंय। इथे मी परातीत 2 कप मैदा काढून घेते। वजनी 1/2 किलो होतं। 1/2 कप बारीक चिरोटी रवा घालायचा। माझ्याकडे नव्हता म्हणून मी मिक्सरच्या भांड्यात त्याला फिरून घेत आहे। तर इथे बघा छान वाटला गेलाय। याला आता काढून घ्यायचं। अर्धा टीस्पून ओवा घालायचा। मीठ चवीपुरतं घालायचं। आता मोहनासाठी इथे मी तेल 1/2 कप वापरत आहे। तुम्ही तूप वापरलं तरीही चालेल। कडकडीत तापलेलं हे तेल पिठात काढून घ्यायचं। थोडंसं एकसारखं करायचंय। तेल मैदा आणि रव्याला छान लागलं गेलं पाहिजे। याची अशी अगदी छान मूठ तयार होते। आता यानंतर थोडं थोडं पाणी घालत पीठ आपण मळून घ्यायचंय। तर हे पीठ आपण थोडंसं घट्टसर मळून घेणार आहोत। तर इथे आता पीठ मळून तयार आहे। इतकं हे पीठ घट्टसर मळून घेतले। जवळपास 1/4 कप पाणी पीठ मळण्यासाठी लागले आहे। यावर आता झाकण ठेवून सारण होईपर्यंत हे पीठ असंच बाजूला ठेवून द्यायचं। आता सारण करण्यासाठी एक वाटण लागेल। मिक्सरच्या भांड्यात 1 इंच आलं, 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या, 4 हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर काढावी। मिक्सरला असंच फिरून घ्यायचंय। आता इथे वाटण तयार आहे। आता फोडणीसाठी कढईत 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करून घ्यायचं। अर्धा टीस्पून जिरे घालावेत। चिमूटभर हिंग घालायचा। जिरे तडतडू द्या। कढीपत्त्याची पानं घालायची। आता पटकन वाटण्यात घालूयात। वाटण अगदी छान परतून घ्यायचं। लसणाचा रॉनेस पूर्णपणे निघून गेला पाहिजेत। 1/2 टीस्पून हळद घालायची। 1 टीस्पून धने पावडर आणि 1 टीस्पून गरम मसाला किंवा गोडा मसाला घालायचा। आता वाफलेला मटार घालत आहे। तर हे 1 किलो वाटाण्याचे दाणे आहेत। वाटाणे सोलताना अर्धा कप तरी पोटात गेले असतीलच। तर इथे वाटाणे छान परतले गेलेत। आता मी 1 टीस्पून बडीशेप जाडसर कुटलेली यात घालत आहे। थोडे बेदाणे आणि काजूकरचे बारीक काप घालावेत। साखर साधारण 1 टीस्पून घालायची। पुन्हा अगदी छान याला परतून घ्यायचं। तर आता हे वाटाणे थोडेसे मॅश करून घ्यायचेत। पूर्ण सगळ्याचा अगदी लगदा करून घ्यायचा नाहीये, थोडेसे असेच राहू द्या। तर तुम्ही तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्ती ठेवू शकता। आता लिंबाचा रस साधारण अर्धा टीस्पून घालायचा आणि कसुरी मेथी 1 टीस्पून घालायची। लिंबाच्या रसाऐवजी चाट मसाला तुम्ही घालू शकता। तर इथे सारण तयार आहे। फक्त आणखीन एक जिन्नस यात घालणार आहोत, ज्याने टेस्ट खूप छान लागते। साधारण 1/2 कप भाजलेल्या तिळाची जाडसर पूड घालायची। तर हे सारण या ठिकाणी तयार आहे। थंड करून मगच वापरायला घ्यायचं। तर आता मळलेलं पीठ थोडंसं सॉफ्ट झालंय। लिंबा इतके गोळे तयार करायचे आणि पटकन पारी लाटून घ्यायची। पारी जास्त पातळ नसावी, मध्यम जाडीची पारी या ठिकाणी मी तयार केली आहे। आता तुमच्याकडे जर का असा साचा असेल तर साच्यावर अशी पारी ठेवून द्यायची, नसेल तर तुम्ही कात्याने देखील कापू शकता। साधारण 1 ते 1.5 टेबलस्पून सारण भरून घ्यायचं। काठाला पाण्याचं बोट फिरून घ्यायचंय।
साचा बंद करून राहिलेले पीठ काढून घ्यायचं। तर किती सुंदर करंजी या ठिकाणी तयार झाली आहे बघा। बाकीच्या करंज्याही याच पद्धतीने करून घ्यायच्या आहेत। तुम्ही साच्याऐवजी पारी वरतून बंद करून कात्ण्याने कापू शकता। आता इथे पुण्यात बेकरीत मटर करंजी जशी मिळते तशी आपण करूयात। तुम्ही कधी बाहेर खाल्ला असेल तर त्या मटरच्या करंजीला मुरड असते। छोटी पारी तयार करायची, सारण भरून घ्यायचं, काठाला पाण्याचं बोट फिरून करंजी आपण बंद करून घ्यायची। आता याला मुरड घालायची। चिमटीने आतील बाजूस दाबून घ्यायचं, बाहेरचा भाग दुमडून घ्यायचा। पुढे पण असंच कंटिन्यूअस करत राहायचंय। तर या दोन्ही करंज्या बघा अगदी सुबक मस्त दिसतायत। आता इथे मी पहिल्या बॅचसाठी 7 ते 8 करंज्या करून घेतलेत। आता यानंतर इथे मी कढई तेल गरम करायला ठेवले आहे। छोटासा गोळा तेला सोडताच खूप कमी बुडबुडे दिसायला लागतील। तेल जास्त तापलेलं नाहीये, नसावंच मुळी, नाहीतर मग करंजीवर छोटे छोटे बबल्स येतात। करंज्या आता तळायला बसलेत। जशा त्या तळल्या जातात तशा त्या वर येतात। जितक्या कढईत बसतात तितक्या एकावेळी करंज्या सोडून घ्यायच्या आहेत। गॅस मध्यमाच्यावरच आहे। पलटण्या इतपत थोड्याशा घट्ट व्हायला हव्यात, मगच पलटायला घ्यायचं, नाहीतर मग त्या तुटू शकतात। खूप संयमाने या तळून घ्यायच्या आहेत, तरच्या करंज्या खूप छान खुसखुशीत तयार होतात। तर या ठिकाणी करंजीवर छान सोनेरी रंग आलेला दिसतो। तर मला तळण्यासाठी जवळपास 10 ते 15 मिनिटे लागली आहेत। खमंग तळल्या गेलेत। पटकन याला बाहेर काढून घ्यायचं। बाकीच्या करंज्या पण अशाच प्रकारे तळून घ्यायच्या आहेत। पुढच्या बॅचसाठी तेल थोडंसं आधी थंड करून घ्यायचं आणि मगच या तेलात तुम्ही करंज्या सोडून घ्यायच्या आहेत। आता गॅस चालू करून पुढे तळून घ्याव्यात। या मटरच्या करंज्या करायला तशा खूप सोप्या आहेत, फक्त तेलाचं टेम्परेचर हे महत्त्वाचं। भरपूर साऱ्या करंज्या एकदम तळायला घेतल्याने तेलाचं टेम्परेचर हे मेंटेन राहतं। करंज्या मस्त खुसखुशीत तळल्या जातात। घेतलेल्या प्रमाणात 20 ते 25 करंज्या तरी तयार होतातच। आता इथे मी करंज्या तळून घेतलेत। एक करंजी ब्रेक करून दाखवते। खूप मस्त खुसखुशीत तयार झाली आहे। चवीला तर खूपच भन्नाट लागते। टोमॅटो केचपबरोबर किंवा चिंचेच्या चटणीवर खायला घेऊ शकता। तर मटारचा सीझन आहे तो ही रेसिपी घरी नक्की ट्राय करा आणि तुमचा अनुभव सोबत शेअर करा। माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला फॉलो करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे। नेहमीप्रमाणे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, तसेच कुक विथ मयुराला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।